लंबोदर 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 ब्रह्मांड सारा उदर में समायो, माया सुर की माया पल में मिटायो। सृष्टि पे संकट है जब कोई आयो, महिमा से अपनी प्रभु ने बचायो। लंबोदर 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 विघ्न हरता बुद्धि विधाता, जय जय गजानन हे सिद्धिदाता। लंबोदर 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 नागलोक पे घना संकट है छाया, माया से माया सुर ने बंदी बनाया। लंबोदर रूप धर आए गणेशा, नागों को बंधन से मुक्त कराया। लंबोदर लंबोदर। नमस्कार मित्रांनो, सो मी आता चाललो पुण्याला. तुम्ही बघितलंच असेल, खूप डिफरंट एक्सपिरियन्स असेल माझ्यासाठी. म्हणजे मला तरी असं वाटतं की पुणे आणि मुंबई ही खूप वेगळी जागा आहे. मुंबईमधलं जे परेल लालबाग याचं आगमन आणि याच्यामधून जर मी कंपेअर केलं की पुण्याचं आगमन जे पारंपरिक पद्धतीत आहे, खूप खूप डिफरंट वाईब आहे. सो मी आता निघतो आहे पुण्यासाठी आणि हा पूर्ण एक थोडा मोठा ब्लॉग असेल, कारण मी पूर्ण त्याच्यामध्ये जर्नी दाखवते. मी कसं जाणार आहे आणि मी कसं ट्रॅव्हल करणार तिथे आणि मी तिथे कसं शूट करणार हे सुद्धा मी या टाईम दाखवणार आहे. सो तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, मला नक्की आवडेल. तर ही माझी कॅमेरॉनची बॅग आहे आणि त्या बॅगमध्ये मी माझा R6 Mark II 35mm 1.4 RF 50 85 1.8 आणि ॲडॅप्टर पण आहे EF to RF आणि कार्ड पाऊच आहे. त्याच्यासोबत 3 बॅटरी एक्स्ट्रा, लॅपटॉप आणि 2 TB हार्ड डिस्क आणि एक माझा हा सर्वात फेवरेट कॅमेरॉनची वेस्ट बॅग, ज्याच्यामध्ये मी बॅटरीज परत माझी सर्व लेन्स ऑलमोस्ट राहतात याच्यामध्ये. दोन्ही पण एकसाथ राहू शकतात. खूप चांगले कंपार्टमेंट्स पण आहेत. खूप मोठी बॅग आहे ॲक्च्युली, ते एक्सटेन्शनमुळे आहे. पण बघू आपण मॅनेज करू कसं काय होतं आहे, कसं जातं आपण, काय जर्नी आहे आपली. हे गजानन हे गजानन हे गजानन हे. सो आपल्याला भेटलेली आता शामल, जी माझी आता ट्रॅव्हल पार्टनर पण असेल आणि हीच माझी BTS वगैरे सर्व शूट करेल. काय वाटतंय तुला आता आपण पुण्याला चाललो आहे? खूप एक्साइटमेंट आहे. तिकडचं वातावरण कसं असेल, आगमन कसं असेल, श्रीमंताचं. पहिली गोष्ट श्रीमंत. मी फर्स्ट टाइम एक्सपेक्ट. गणपती बाप्पा मोरया. आपली बस सुद्धा आलेली आहे, जी आपण आता इथून शिवडीला जाऊ. सो आपण आता बसमध्ये इथून शिवडीला जायचं आपल्याला. फर्स्ट टाइम आपण आता एक्सपिरियन्स करणार आहे की पुण्याला आपण जाऊन शूट करायचं आहे. मोठी गोष्ट आहे की एक्सपिरियन्स करायचा आहे. तिथला ढोल ताशा, कलावंत वगैरे भरपूर ढोल ताशे आहेत. असे एक्साइटमेंट आहे. तुला काय वाटतं? जसं आम्ही रील्स थ्रू बघितलंय ना, तसं तिथे जाऊन अनुभव आहे. एक्झॅक्टली. मला पण हेच वाटतं, कारण रील्समध्ये खूप डिफरंट आहे आणि तिथे जाऊन समोरून जे एक्सपिरियन्स करायचं आहे, जे दगडूशेठ महाराज आपले जेव्हा मंदिरातून पंडालमध्ये जाणार आहेत तो मुमेंट, परत तिथल्या लोकांची काय फिलिंग आहे, सर्व एक्सपिरियन्स करायचं आहे मला. आणि खूप एक्साइटमेंट ही आहे कसं शूट करेन तिथे, बिकॉज परेलला तर खूप गर्दी असते. परेल वर्कशॉपला परत जे गणेश शंकरमध्ये पण बाप्पा निघतात ते खूप डिफरंट वाईट आहे. ते आगमन हे फक्त पारंपरिक गणपतीचं आहे, जसं की 5 मानाचे गणपती आहेत. त्याच्यामध्ये दगडूशेठ मानाचा नाही, पण त्याचा मान खूप मोठा आहे. त्याला म्हणजे त्या पुण्यामध्ये ती एक शान. तर आता आम्ही उतरलो बसमधून. आता आम्ही चाललो शिवडी स्टेशनला. पनवेलला आम्ही जाणार आहेत 12:08 आणि आपली ट्रेन आहे 2:30 वाजता पनवेलवरून. सो आता आम्हाला मॅप पण भेटलेला आहे आणि तो रूट आम्ही फॉलो करतच जाणार आहे उद्या. तिथेच आम्हाला काहीच आयडिया नाही की तिथे कसं जायचं आहे, कुठून स्टार्ट होईल. पण देवाच्या कृपेने आम्हाला तो मॅपसुद्धा भेटलेला आहे. थँक्स टू शामल. सो
आता आम्ही पोहोचलेलो आहे पनवेलला. आता इथून आम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती जायचं आहे आमची पुण्याची ट्रेन पकडायला. ॲक्च्युली आपली ट्रेन होती 2:30ची 22149, पण आता तीच ट्रेन खूप लेट झाली आहे. 3:46ची दाखवते. ट्रेनचं नाव आहे सुपरफास्ट एक्सप्रेस, पण मला असं वाटतं सुपर डुपर लेट एक्सप्रेस झालेली आहे ती. एवढं लेट म्हणजे 2:30चं टायमिंग देऊन ते आता पोचते 3:46. खूप दगडूशेठ महाराजांची जर इच्छा असेल की ट्रेन कव्हर करेल आणि तिथून डायरेक्ट ॲक्च्युली आम्हाला एक चांगलं एक पनवेलवरून डायरेक्ट ही पुण्याला जाऊन थांबणार आहे. सो तो एक ॲडव्हान्टेज आहे की ती तेव्हा तरी कव्हर करेल आम्हाला लवकर पोचवायला. 6ला आम्ही पोचतो आहे, पण त्याच्या आधी आम्ही पोचलो तर खूप चांगलं आहे. बघू. ट्रेन येते 4 वाजले, खूप लेट झालं. 2 तास ऑलमोस्ट ट्रेन लेट आहे. पण लाईफमध्ये जर थ्रिल नाही तिथे रील नाही. कशी वाटते मॉर्निंग? ऑलमोस्ट 2-2.5 तास आम्ही लेट आहेत. जिथे आम्ही 6ला पोहोचलो तिथे आम्ही आता 8:30ला पोहोचलो आहे. अजूनही आम्ही होप्स हारलो नाही. बघूया आपल्याला तो श्रीमंताचा मुवमेंट भेटतोय का जेव्हा बाप्पा मंदिरातून बाहेर निघतोय. तो फायनली आम्ही आता निघालो आहे. पुरे श्रीमंत दगडूशेठ हलवाई, परत मानाचे 5 गणपतीपासून सर्व गोष्टी आता कव्हर करायची आपल्याला. खूप क्रेझी वाटतं. सर्व झालं आहे, ट्रेन लेट झाले, सर्व झाले, पण हे जे 2 तासाचा आवाज आहे त्याने खूप मोटिवेशन भेटतं आहे. माझ्याकडे आता 85 mm आहे, R6 Mark II, आणि माझ्या फेवरेट बॅगमध्ये 50 mm पण आहे. सो आपल्याला आता 2 तासात आता दिसत आहे जे जवळचे आपले खूप क्रेझी वाईब्स होत आहेत. आगमनाची सुरुवात व्हायच्या आधी पावसाचा वर्षाव सुरू झाला. पण त्याच वेळी देवाच्या मनात काहीतरी वेगळीच इच्छा होती आणि त्याच क्षणी पावसाने विश्रांती घेतली आणि परत तो ढोल ताशांचा आवाज चालू झाला. त्या आगमनाची तयारी सुरू झाली. त्या उत्सवामध्ये ते फक्त ध्वज नाचवतच नव्हते, तर ते त्यांची कळाही सादर करत होते. एवढ्या उत्साहामध्ये मी एकटाच असा होतो ज्याला सर्वात जास्त दुःख होतं. दुःख या गोष्टीचं की एवढा प्रवास, एवढा स्ट्रगल, एवढं सर्व करून सुद्धाही आपला पुण्याचा आगमनाधीश श्रीमंत माझ्याकडून मिस झाला माझ्याकडून तो कळावंत. पण असं बोलतात की शाळेतली परीक्षा जरी संपली पण आयुष्याची परीक्षा बाप्पा नक्की घेत असतो, आणि हा क्षण मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्या दिवशी मला हे नक्की समजलं की श्रीमंत हे फक्त त्याचं नावच नाही, तर तो मनानेही श्रीमंत आहे. अरे ज्या गणपतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई या मानवाचं नाव स्वतःच्या आधी स्वीकारलं, तो आजही सर्व भक्तांना प्रेमाने स्वीकारतो. आणि त्याच वेळी मला एक असे भाविक भेटले ज्यांचं श्रीमंतांशी खूप अनोखं नातं होतं.
नमस्कार, मी शांतनु कट्टे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीत मी लहानपणापासून म्हणजे वय वर्ष 5 वर्ष असल्यापासून मी अथर्व शीर्ष पठणा करता रोज नित्यनियम 10 दिवस येत असतो. आज मी कोथरूडला राहायला गेलेलो असलो तरी आज जवळजवळ 40 वर्ष झाले गणपतीला येऊन अथर्व शीर्ष म्हणण्याची परंपरा माझी आहे आणि रोज 10 दिवस नित्यनियम पालन करतो. काकांना भेटल्यानंतर आम्ही परत शूटला निघालो. तर मानाचे 5 गणपती करण्यासाठी मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीला गेलो. तांबडी जोगेश्वरी नंतर गुरुजी तालीम इथे मिरवणूक सोहळा सुरू होणार होता. मानाचा तिसरा गणपती तुळशीबाग इथेही खूप चांगला देखावा उभारला होता. मुंबईमध्ये दादर आहे, तसंच पुण्यामध्ये तुळशीबाग आहे. पण तुळशीबाग फक्त शॉपिंग साठीच नाही तर बाप्पासाठी पण फेमस आहे. रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. देवकी नंदन तुमको वंदन, रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही के भैया. तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. ऑलमोस्ट तरी आमचे 3 गणपती झालेले आहेत. मानाच्या 5 गणपतींमध्ये भाऊसाहेब रंगारी गणपती नसले तरी सुद्धा त्याचा देखावा बघून व बाप्पाचे सौंदर्य बघून खूप आनंद झाला. हा तोच वाडा आहे जिथे भाऊसाहेब रंगारींनी या मूर्तीची स्थापना करण्याची संकल्पना केली. 1892 साली ब्रिटिशांवरती मात देण्यासाठी या मूर्तीची स्थापना केली. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हा राक्षस जो बाप्पा वध करतो तो राक्षस म्हणजेच ब्रिटिश, त्याला मात देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. जेवढी मूर्ती प्रेरणादायक आहे त्याहून सुंदर वाडा होता. मानाचे 5 गणपतींपैकी आमचे 3 गणपती तर नक्कीच झाले. रात्रीचे 11:30 वाजले तरीही लोकांचा जोश कमी नव्हता झाला. असं म्हणतात की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पण जेव्हा विद्येचा देव स्वतः तिथे विराजमान होतो तेव्हा पुणेकरांचा जोश आणि जल्लोष भक्तीत सामावतो. मजा आली. खूप नवीन एक्सपिरियन्स होता. पूर्ण आगमन सोहळा हे सर्व आपण एक्सप्लोर केलं. पुढेही मी ट्राय करेन की नेक्स्ट इयर मी इथे यायला. तुमचा फेवरेट पार्टनर मला सांगा, तर तुम्ही असंच सपोर्ट करत राहा.